नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड संस्कृतबद्दल माहिती. सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न पाहणार आहोत आणि पेपर पॅटर्नच्या अनुषंगाने काय केलं पाहिजे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो हा जो व्हिडिओ आहे हा पर्टिक्युलरली ज्यांच्याकडे पूर्ण संस्कृत आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल संस्कृत असंही आहे की हाफ पण असतं आणि फुलही असतं. सो जे 80 मार्क्स संस्कृत ज्यांना आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना 40 मार्क्स संस्कृत आहे आणि हाफ हिंदी आहे त्यांना पण या व्हिडिओमधून थोडासा बेनिफिट होईल, बट हा त्यांचा पेपर पॅटर्न नाही आहे. ओके, सो ज्यांना फुल संस्कृत आहे 80 मार्क्स त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू ऑल नो की सगळ्यात पहिला जो विभाग असतो तर तो असतो सुगम संस्कृतम. याच्या आधीही एक गोष्ट सांगायची होती की संस्कृतमध्ये अगदी आउट ऑफ 100पैकी 100 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात आणि त्यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी प्रॅक्टिस करायची गरज आहे. होप सो की तुम्ही वर्षभरामध्ये थोडंसं पाठांतर वगैरे केलं असेल. जे श्लोक आहेत किंवा जे पण तुम्हाला नामतालिका आहेत, सर्वनाम तालिका आहेत, यामधलं थोडंसं पाठांतर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला इझिली या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत पहिला विभाग सुगम संस्कृतम, जो की 8 गुणांचा आहे. याच्यामध्ये पण 8पैकी 8 गुण इझिली मिळतात, कारण याच्यामध्ये जास्त काहीच करायची गरज नाही आहे. पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं, प्रश्न पहिला अ मध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी फक्त चित्र पाहायचे आहेत. 5पैकी 4 चित्रांची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि तुम्हाला आरामात 4 गुण मिळतात. आता ही चित्र कुठली करायची आहेत तर तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या ठिकाणी तुम्हाला चित्र पाहायला मिळत आहेत. ओके, सो पेज नंबर काय आहे हे, पेज नंबर 1 to 3 तुम्हाला या ठिकाणी चित्र पाहायला मिळतील. तर यामधलीच चित्र तुम्हाला विचारली जातात. सो तुम्ही फक्त एवढं व्यवस्थित केलं की तुम्हाला त्या ठिकाणी 4 गुण आरामात मिळणार आहेत. सो तुम्ही जर आत्तापर्यंत याच्याबद्दल काहीच अभ्यास केला नसेल तर तुम्ही आत्ता 1-2 दिवसामध्ये आरामात अभ्यास करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, हे सेम नाव एकदा दोनदा वाचायचं आहे. अगेन हे बंद करायचं आहे, म्हणजे हे नाव इथे काहीतरी ठेवाही दिसणार नाही असं. आणि मग हे ओळखून ते नाव स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काही कानामात्रा वेलांटी चुकत असेल तर तुम्हाला ते कळेल. कारण याच्यामध्ये तुम्ही पूर्ण शब्द लिहिलात बट वेलांटी चुकलेली आहे, काना चुकलेला आहे किंवा काहीतरी तुम्ही ह्रस्वचं दीर्घ केले वगैरे असं जर काही झालं तरी पण तुमचे मार्क्स यामध्ये जाऊ शकतात. सो बेसिकली संस्कृतमध्ये हेच आहे की तुम्हाला तो शब्द प्रॉपरली जसा आहे तसा लिहिता आला पाहिजे, तर तुम्हाला इझिली इथे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ते तुम्हाला हार्डली 20 ते 25 शब्द असतील तेवढंच तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे आणि तेवढं केलं की तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे याच्यामध्ये आहे की तुम्हाला संख्या आणि अक्षरं याच्याबद्दल प्रश्न आहे का, की तुम्हाला एकतर संख्या दिली असतील किंवा तुम्हाला सेम टू सेम तेच अक्षरांमध्ये असेल आणि तुम्हाला संख्येमध्ये लिहायचं असेल. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला 9वीला 1 ते 100 सगळ्या संख्या होत्या त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत आणि त्याच्या आधारे हा प्रश्न सोडवायचा आहे. अगेन इथे पण 3पैकी कोणतेही 2 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि हे पण किती गुणांसाठी आहे, 2 गुणांसाठी आहे. ओके, सो अगेन यासाठी तुम्हाला तोच चार्ट रेफर करायचा आहे जो तुम्हाला 9th किंवा 9th स्टँडर्डला होता. 9th स्टँडर्डला 1 ते 100 संख्यांचा चार्ट होता. सो आय होप की तुमच्याकडे तो असेल किंवा तुम्ही तो बाय हार्टही केला असेल. नसेल तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती अपलोड करून देईन. तुम्ही लिंक खाली पाहू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याद्वारे टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी समय स्तंभ मेलनम करूत असा एक प्रश्न आहे. अगेन हा पण इझी आहे. तुम्हाला फक्त इथे याच्याऐवजी म्हणजे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये हे सगळं लिहायचं आहे आणि इथे या बॉक्सच्या ऐवजी उत्तराणी असा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि याच्या पुढे याचं करेक्ट आन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके, सो आता हे कुठून करायचं आहे ते तुम्ही जर पाहिलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कुठे गेलं या ठिकाणी तुम्हाला सगळे समय पाहायला मिळतील आणि याच्यामधलंच विचारलं जाणार ऑब्व्हियसली. फक्त एवढंच की इथे तुम्हाला 5 वाजलेले आहेत तर मे बी 6-7 असे किती वाजले देऊ शकतात. फक्त तुम्हाला 5 वाजून 5 मिनिटांनी किती झालं तर त्याला आपण म्हणणार आहोत पंचाधिक पंचवादनम. सेम जर 6साठी आला तर पंचाधिक षटवादनम. ओके, सो हे फक्त माहिती पाहिजे. एवढं जर तुम्हाला माहिती असेल पहिले शब्द तर मग तुम्ही इझिली कोणताही वेळ सांगू शकता. सो तुम्हाला या ठिकाणी काय दिलं जाईल की तुम्हाला ॲक्च्युली एका बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे किती वाजलेली आहेत आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला फक्त ते अटॅच करायचं आहे. सो ते खूप इझी आहे, तुम्हाला ओळखायची पण काहीच गरज नाही आहे. आन्सर पण तिथेच आहे, प्रश्न पण इथेच आहे. तुम्हाला जस्ट मॅच रिकॉर्ड करायचं आहे आणि तुम्ही इझिली याचे आन्सर्स फाइंड आउट करू शकता. सो या ठिकाणी 2 मार्क्स खूप इझिली मिळतात. फक्त त्या पानाचा अभ्यास करा व्यवस्थित त्या सगळ्या वेळेचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द्वितीय विभाग गद्यम. हा 2 गुणांसाठी आहे. तुम्हाला या ठिकाणी 2 गद्य येतात, तुमच्याच टेक्स्टबुकमधले आहेत. सो होप सो की तुम्ही टेक्स्टबुकमधले सगळे जे धडे आहेत, जे सगळ्या कविता धडे जे पण असेल ते गद्य पद्य सगळं तुम्ही व्यवस्थित वाचलं असेल, कारण या ठिकाणी टेक्स्टबुकमधल्याच प्रश्नांना जास्त वेटेज आहे. सो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दुसऱ्या अ मध्ये एक गद्यांश दिला जाईल. खूप छोटासा असतो, एवढासाच फक्त गद्यांश असतो, तो तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल आणि पहिला गद्यांश हा 7 गुणांसाठी आहे. ओके, मग याच्यामध्ये काय काय येतं तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो अवबोधनम. याच्यामध्येही तुम्हाला हे जे 4 दिसत आहेत या 4पैकी कोणतेही 3 सॉल्व करायचे असतात. ओके, सो याच्यामध्ये पहिला प्रश्न युजली काय येतो तर उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. मग तुम्हाला हे वाचत असतानाच याच्यामध्ये
जम्बुकः मनसि आनंदितः यतः म्हणजे जम्बुकः मनातून का आनंदित झाला हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मग एकतर फर्स्ट ऑप्शन असेल किंवा सेकंड ऑप्शन असेल, जे काय असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. पण हे लिहित असताना उत्तरपत्रिकेमध्ये आधी हे वाक्य लिहायचं आहे, मग याच्या पुढे आन्सर लिहायचं आहे. त्या आन्सरला अंडरलाईन देखील करायचं आहे, कारण संस्कृतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पेपर प्रेझेंटेशनला खूप जास्त महत्त्व आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थितच लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला इझिली 1 मार्क मिळू शकतो, कारण हे खूप इझी आहे. तुम्हाला जस्ट इथून शोधूनच इथे भरायचं आहे. नेक्स्ट आहे कह कम वदती. याच्यामध्ये कोण कोणास म्हणाले. सो कोण म्हणाले याची पहिली विभक्ती असली पाहिजे, कोणास म्हणाले याची दुसरी विभक्ती असली पाहिजे, आणि आफ्टर दॅट वदती जे आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे पण तुम्हाला अगेन तुमच्याच उत्तरामध्ये पाहायला मिळणार आहे. इथूनच तुम्हाला घ्यायचं आहे आणि खाली उतरवायचं आहे. ओके. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कोण म्हणालं याची पहिली विभक्ती असली पाहिजे, कोणाला म्हणालं याची दुसरी विभक्ती असली पाहिजे, आणि पुढे वदती. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पूर्ण वाक्याने उत्तरम लिखत. अगेन तुम्हाला याचं पण उत्तर याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इथूनच तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि लिहायचं आहे. फक्त एवढंच की ज्या ठिकाणी प्रोनाउन वगैरे वापरलं असेल ते तुम्हाला प्रॉपरली पाहायचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला आन्सर्स इथे लिहायचे आहेत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला अनुक्रमानिका बायहार्ट असली पाहिजे. म्हणजेच काय, तर अनुक्रमानिकेमध्ये जी पाठांची नावं दिलेली आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अगेन कोणत्या पाठाच्या नावामध्ये काय सारा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ती स्टोरी माहिती असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर आद्य कृषकमधला उतारा आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हा आद्य कृषक ऋतुवैन्य हा पाठामधला उतारा आहे, किंवा अमूल्यम कमलमधला आला तर ते माहिती पाहिजे. सो बेसिकली तुम्हाला प्रत्येक पाठाचं नाव माहिती पाहिजे. युजली आपण अभ्यास करताना पाठाच्या नावाकडे वगैरे जास्त लक्ष देत नाही, पण संस्कृतमध्ये द्यावं लागणार आहे, कारण तुम्हाला सरळ असा प्रश्न येतो की हा जो तुमचा हा जो तुमचा गद्य विभाग आहे तो कोणत्या पाठातून घेतला आहे. सो तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी त्या पाठाचं नाव व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. आणि हा खूप सोपा प्रश्न असतो की एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृतः. सो तुम्हाला या ठिकाणी आरामात 1 गुण मिळतो जर तुम्ही व्यवस्थित नाव लिहिलं असेल त्या पाठाचं तर. पण तुम्हाला जर पाठाचं नाव आठवत नसेल तुम्ही हा प्रश्न स्किप करू शकता, कारण तसेही या ठिकाणी 3च प्रश्न लिहायचे. सो तुम्ही एखादा प्रश्न या ठिकाणी स्किप करू शकता. ओके. बट तुम्हाला मी सजेस्ट करेन की पाठाचं नाव शक्यतो लक्षात ठेवा, कारण ते इझी असतं. कारण फक्त एक नाव लिहिलं की तुम्हाला तिथे आउट ऑफ मार्क्स मिळतात. सो जस्ट पाठाचं नाव लक्षात ठेवा आणि त्या पाठामध्ये काय आहे हे पण लक्षात पाहिजे. नाहीतर पाठाचं नाव माहिती आहे, पाठ माहिती आहे, बट इथे काय उत्तरा दिला आहे तोच ओळखता येत नाही आहे, असं व्हायला नको. नेक्स्ट आहे यामधलाच दुसरा प्रश्न शब्दज्ञानम. बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणावरती प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे विचारलेलं आहे की तुम्हाला 2 धातू साधित त्वांत अव्यय लिहायचे आहेत. कुठून लिहायचे आहेत, तर याच पॅरेग्राफमधून ओळखायचे आहेत आणि तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. ओके. सो आता ते तुम्हाला कसे ओळखायचे आहेत, तर त्वांत म्हणजे काय, तर त्याच्या शेवटी त्वांत वगैरे येतं तर ते आपण या ठिकाणी निवडायचं आहे. फॉर एक्झाम्पल दृष्ट्वा हे काय आहे, त्वांत अव्यय आहे. तर असे तुम्हाला 2 इथे लिहायचे आहेत. प्रत्येकाला हाफ ऑफ मार्क असतो. सो तुम्हाला ते 2 शोधून फक्त इथे लिहायचे. तेवढे लिहिले की तुम्हाला इथे 1 गुण मिळणार आहे. अगेन इथे पण 3 पैकी 2 कोणतेही तुम्ही घेऊ शकता जे तुम्हाला येत असतील ते. नेक्स्ट आहे प्रश्न निर्माणम कृत. तर या ठिकाणी तुम्हाला प्रदोष कालेसाठी प्रश्न तयार करायचा आहे. जो काही प्रश्न तुम्ही लिहिणार आहात त्याच्या खाली पण अंडरलाईन करायचा आहे. सो आणि शेवटी तुम्हाला ऑब्व्हियसली क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, कारण बऱ्याचदा आपण प्रश्न तयारही करतो बट इथे दंडक आहे. सो आपण आपल्या उत्तरामध्ये पण, म्हणजेच आपण जो प्रश्न तयार केला आहे त्यामध्ये पण दंडक देतो, तर असं नाही करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मार्कच द्यायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे लकारम लिखत. तर तुम्हाला या ठिकाणी लकार ओळखायचा आहे. लकार. सो आता लकार कसा ओळखायचा, तर त्यासाठी तुम्हाला टेबल्स माहिती असले पाहिजेत. असेचे टेबल्स आहेत किंवा इतर क्रियापदांचे जे टेबल्स आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. त्याच्या आधारे तुम्ही लकार ओळखू शकता. अगेन हे टेबल्स तुम्हाला 8th, 9th आणि 10thच्या बुक्समध्ये कुठेही पाहायला मिळतील. हे सगळे टेबल्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत 8th, 9th, 10th मधले. सो त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या शेवटी देखील पाहायला मिळत असेल की कोणते टेबल्स तुम्हाला नक्की करायचे आहेत. लेट मी शो यू. कुठं गेलं, हां, या ठिकाणी तुम्हाला कोणते कोणते टेबल्स विचारले जाऊ शकतात किंवा कोणत्या लेसनवरती हा क्वेश्चन वगैरे येऊ शकतो हे तुम्हाला इथे ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो तुम्ही त्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकच्या मागे जो पेपर आहे तो रेफर करू शकता. तो मे बी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 100 मार्क्सचा वगैरे असेल तर तो किती का मार्क्सचा असेल, आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की त्यासाठी करायचं काय आहे. तर तुम्हाला 8th, 9th, 10th या स्टँडर्डमधले जे नामतालिका होते, जे सर्वनाम तालिका होते ते तुम्हाला त्यासाठी करावे लागतील. ते केले तर तुम्हाला एक त्या तालिकाचे प्रश्न पण सोडवता येतील आणि हे मधले लकारचे वगैरे प्रश्न पण सोडवता येतील. सो ते टेबल्स खूप महत्त्वाचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पृथक्करणम. या ठिकाणी तुम्हाला जो उतारा आहे त्याच्यावरती आधारित काही स्टेटमेंट्स दिले जातील आणि ते तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. जे पहिलं घडलं असेल ते पहिले लिहायचे आणि हे जे नंबर्स आहेत ते असे नाही द्यायचे. पहिलं घडलं असेल तर त्याला पहिला नंबर द्यायचा आहे. ओके. सो त्या पद्धतीने तुम्ही हे सोडवणार आहात. अगेन हे पण खूप इझी आहे. तुम्हाला जस्ट उतारा वाचायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली हे सॉल्व करायचे.
नेक्स्ट आहे सेम दुसरा गद्यांश आहे. आता हे जे गद्यांश आहे ते कोणते कोणते येऊ शकतात हे मी ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अगेन तुम्हाला सांगते या ठिकाणी गद्यांशामधले जे प्रश्न आहेत ते कोणत्या कोणत्या गद्यांशामधले येऊ शकतात. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर ज्याच्या पुढे गद्यम असं लिहिलं आहे याच्यामधलेच हे प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी गद्यम आणि संवादम आहे. सो गद्यम आणि संवाद ज्याच्या पुढे लिहिलं आहे त्यामधलेच प्रश्न येणार आहेत. इतर कुठल्याही पाठामधले प्रश्न नाही आहेत. या ठिकाणी संवाद आहे, बट हा जो आहे हा सरलार्थ लेखनासाठी आहे. सो याच्यामधला प्रश्न तुम्हाला गद्यांशासाठी येणार नाहीत. ओके. अगेन तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे पण कसं आहे सरलार्थ लेखनासाठी आहे. सो याच्यामधले पण प्रश्न गद्यांशासाठी नाही येणार. ओके. हा तसाही रिड्यूस्ड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामधले प्रश्न येऊ शकतात कारण याच्या पुढे सरलार्थ वगैरे असं काही नाही लिहिलं आहे. अगेन याच्यामधले प्रश्न पण येऊ शकतात. सो हे दोन तुम्ही जर वगळले कोणते कोणते संस्कृत नाट्यस्तबक आणि नदीसूक्तम. नदीसूक्तम तसंही रिड्यूस झालेलं आहे. जो संस्कृत नाट्यस्तबक वगैरे जर वगळलं तर इतर जे उरलेले भाग आहेत किंवा इतर जे उरलेले गद्यम आहेत किंवा पाठ आहेत तर याच्यामधले प्रश्न तुम्हाला या क्वेश्चनसाठी या दोन क्वेश्चनसाठी विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याच्यावरती पण सेम क्वेश्चन्स आहेत जे आधीच्या गद्यांशासाठी आपण पाहिले होते. सो बेसिकली सेम प्रकारचे प्रश्न येतात. अगेन तुम्हाला या ठिकाणी योग्य यामधला पर्याय निवडायचा आहे आणि ते उत्तर लिहायचं आहे. सेम फॉर यासाठी पण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला हा जो उतारा आहे तो व्यवस्थित कळला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधीच हे उतारे व्यवस्थित करा म्हणजे एक्झामच्या आधीच व्यवस्थित करा. आता उद्या तुम्हाला 2-3 दिवस आहेत. सो तुम्ही ते उतारे नक्की करा. 2-3 दिवस नाही आहेत, 2च दिवस असतील आय थिंक. सो तुम्ही या ठिकाणी ते आधीच उतारे करून ठेवा. डायजेस्टमधून वगैरे तुम्ही अर्थ रेफर करू शकता किंवा मी व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही ते रेफर करू शकता. कारण तुम्ही डायरेक्ट एक्झाममध्ये गेलात तर तुम्हाला डायरेक्टली ते समजेलच असं नाही. सो दॅट्स वाय तुम्ही आधीच याची तयारी करून ठेवा. नेक्स्ट आहे हे तुम्हाला आधी इथे ऑलरेडी सांगितलं आहे की वाक्य पुनर्लिखित्व म्हणजे तुम्हाला हे जे वाक्य आहे हे आधी पूर्ण लिहायचं आहे आणि मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे ते लिहायचं आहे. जर इथे सांगितलं वाक्य पुन्हा लिहा तर नक्की लिहायचं आहे कारण मग तुमचा त्या ठिकाणी पण मार्क जाऊ शकतो. सो जे सांगितलं आहे ते सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहेत. आधी तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे आणि मगच हे चूक आहे की बरोबर आहे किंवा सत्य असे ते जे पण आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. अगेन सत्यम असत्यम लिहिताना सत्यम हे असंच लिहायचं आहे आणि पुढे दंडक द्यायचं आहे म्हणजे आपण जसं फुल स्टॉप देतो त्याप्रमाणे तुम्हाला दंडक द्यायचा आहे. अगेन असत्यम असेल तरी पण तुम्हाला लिहायचं आहे आणि खाली दंडक द्यायचा आहे. ओके. खाली म्हणजे त्याच्या पुढे द्यायचं आहे. नेक्स्ट आहे अमरकोशामधला शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे सुरुतसाठी. आता सुरुतसाठी तुम्ही जर पाहिलं तर अमरकोश कुठे आहे. अमरकोशामधला शब्द लिहायला सांगितलं तर त्या अमरकोशामधलाच लिहायचा आहे. तुम्ही कुठलाही शब्द नाही लिहू शकत कारण त्यांनी स्ट्रिक्टली त्या ठिकाणी अमरकोशाचा उल्लेख केलेला आहे. सो मग तुम्ही इथे काय करू शकता तर अमरकोशामध्ये जे शब्द आहेत त्यातला एखादा दुसरा शब्द पाठ करू शकता. फॉर एक्झाम्पल राजा आला तर पार्थिव लिहायचा, पार्थिव आला तर राजा लिहायचा. हे तुम्हाला एखाद दुसरे शब्द फक्त पाठ करून ठेवायचे आहेत प्रत्येकाचे. अगेन भूमी ही असेल तर पृथ्वी किंवा कुहू असेल किंवा अवनी ही असेल तर हे शब्द तुम्ही पाठ करून ठेवा. हे तुम्हाला समानार्थी शब्दांसाठी पण उपयोगी पडेल आणि तुम्हाला अमरकोशासाठी पण उपयोगी पडणार आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येक शब्दाचे असे 2-2 शब्द पाठ करूनच ठेवायचे आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे सगळे शब्द फक्त माहिती असले पाहिजेत कारण असं नाही की तुम्ही फक्त पार्थिव पाठ केलं असेल तर एक्झाममध्ये पार्थिव असेल असं नाही. एक्झाममध्ये नृपह पण येऊ शकतं बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नृपह म्हणजे काय राजा. ओके. सो त्यासाठी हे सगळे वाचा आणि लक्षात मात्र 1-2च ठेवा. ओके. जेणेकरून तुम्हाला जर लिहायला आलं तर त्या 1-2मधले तुम्ही कुठलेही लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता इथे सुरुद आहे. तर सुरुद म्हणजे काय मित्र. पण तुम्हाला मित्र लिहून चालणार नाही कारण याच्यामध्ये काय शब्द आहे मित्रम आहे. सो तुम्हाला मित्रम लिहावं लागेल किंवा सखा लिहावं लागेल किंवा सवयाहा लिहावं लागेल. जो तुम्हाला या ठिकाणी इझी वाटेल तो शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे आणि पेपरमध्ये लिहायचा आहे. ओके. नेक्स्ट आहे शब्दज्ञानम. शब्दज्ञानममध्ये तुम्हाला या गद्यांशामधले षष्टी विभक्तीमधले जी पदं आहेत तर ती 2 लिहायची आहेत. सो तुम्हाला याच्यामधून निवडायचं आहे की षष्टी विभक्तीमधली पदं कुठली आहेत. आता हे कसं कळणार तर तुम्ही जर षष्टी विभक्तीचे टेबल्स पाठ केले असतील तर तुम्हाला म्हणजे विभक्तीचे टेबल्स पाठ केले असतील तर तुम्हाला इझिली ओळखता येईल. फॉर एक्झाम्पल संस्कृतस्य हा षष्टी विभक्तीमधला आहे असे तुम्हाला इतर शब्द पण निवडायचे आहेत. ओके. आणि किती लिहायचे 2 लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी विशेषण ओळखायचं आहे आणि लिहायचं आहे. आता या ठिकाणी अभ्यासहसाठी काय विशेषण आहे म्हणजे जे या शब्दाच्या आधी आलं असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो तुम्हाला इथे शोधावं लागेल आणि मग ते तुम्हाला लिहायचं आहे. अभ्यास आणि दुसरा कोणता शब्द आहे दॅट इज जनाहा. ओके. सो लेट अस फाइंड आउट. ओके. उत्सुका हा जनाहा हा येणार आहे जनाहासाठी आणि अभ्यास उत्तमः अभ्यासः. ओके. सो तुम्हाला लिहायचं आहे उत्तमः अभ्यासः आणि उत्सुका हा जनाहा इथे तुम्ही लिहिणार आहात.
नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्वपद आणि उत्तरपद ऑलरेडी लिहून दिलेलं आहे, तुम्हाला फक्त पूर्वपद लिहायचं आहे. आता नैवचं तुम्हाला पूर्वपद कसं लिहिता येईल, न प्लस ए व जर केलं तर नैव तयार होतं. सो तुम्हाला या ठिकाणी फक्त न लिहायचं आहे. अगेन या ठिकाणी विदेशेषु प्लस अपी केलं की विदेशेष्वपी होतं. हे तुम्हाला डायजेस्टमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, सो तुम्ही तेच रेफर करा. एक्स्ट्रा काही करायची गरज नाही आहे. शक्यतो संस्कृतसाठी डायजेस्टच रेफर करा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीच्या काही पानांमध्ये म्हणजेच धडा सुरू झाल्यानंतर थोडीशी समरी दिलेली आहे धड्याची मराठीमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे तुम्हाला संधी कोणत्या कोणत्या आहेत त्या पाठामध्ये, किंवा काही शब्दार्थ आहेत का, किंवा काही इतर शब्द आहेत का जे अवघड आहेत, त्यांचे अर्थ ऑलरेडी दिलेले आहेत. सो तुम्ही नक्की ते रेफर करा. संधी वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे, सो ते शब्दार्थ रेफर करा, वास होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे सगळं टेक्स्टबुकमधलंच आहे. याचे उत्तरं तुम्हाला डायजेस्टमध्ये आरामात पाहायला मिळतील. सो टेक्स्टबुकमधली एक्सरसाइज जरी तुम्ही केलीच, खालची एक्सरसाइज असेल किंवा अभ्यासपत्रामधली असेल, तेवढं केलं तरी पण पुरेसं आहे. संस्कृतसाठी जास्त काही करायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सरलार्थ लेखनासाठी कोणते पाठ येतात. तर सध्या तुम्हाला फक्त संस्कृत नाट्य स्तबकम आहे, कारण नदी सुक्तम रिड्यूस झाले. सो फक्त संस्कृत नाट्य स्तबकम हाच पाठ तुम्हाला या प्रश्नासाठी विचारला जातो. पर्टिक्युलरली हाच पाठ फक्त तुम्हाला सरलार्थासाठी करायचा आहे. मग तुम्हाला या ठिकाणी ॲज यू नो की संस्कृत नाट्य स्तबकः या एकाच पाठामध्ये 3 सब डिव्हिजन्स आहेत. सो त्याच्यामधले कोणतेही 2 येऊ शकतात. कोणतेही 2 तुम्ही परफेक्ट करा, कारण त्यामधला एक तरी तुम्हाला विचारला जाणारच आहे. सो तुम्हाला या ठिकाणी यापैकी पण कोणताही एकच लिहायचा आहे, एकाचाच अर्थ मराठीमध्ये लिहायचा आहे. सो तुम्ही साधारणतः पेज नंबर 45 वरती आहे हे. लेट मी फाइंड आउट. हां, तर या ठिकाणी पेज नंबर 45 वरती तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला 3 पाठ पाहायला मिळतात संस्कृत नाट्य स्तबकमचे. तर तुम्हाला त्या तिघांपैकी तुम्ही कशाचाही कोणत्याही दोघांचा तुम्ही अर्थ पाठ करू शकता, कारण ऑब्व्हियसली त्यामधलं एखादी तरी तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाईल, कारण फक्त 3च आहेत सरलार्थ लेखनासाठी. सो हा एक आहे, वरजा हां, हा एक आहे, आणि खाली एक आहे, तो एक आहे. ओके, सो या तिघांपैकी तुम्ही कोणतेही दोघांचे अर्थ पाठ केले तरी पण चालतील आता लास्ट मोमेंटला, कारण या तिघांपैकी कोणतेही 2 तर नक्कीच येणार आहेत. सो एक तुम्ही हवं तर स्किप करू शकता, आणि जर तुमचे तिघांचेही अर्थ झाले असतील तर व्हेरी गुड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला माध्यम भाषामध्ये उत्तरे लिहायची आहेत. आता अगेन हे तुम्हाला एक्सरसाइजमधलंच येतं पर्टिक्युलरली. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एक्सरसाइजमधले जे प्रश्न आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. एक्स्ट्रा कुठलेही नवीन प्रश्न येत नाहीत. सो बेस्ट वे आहे की तुम्ही एक्सरसाइजमधल्या सगळ्या प्रश्नांची माध्यम भाषेमधली उत्तर पाठ करून ठेवा, किंवा तुम्हाला जर मनाने लिहिता येत असेल तुम्ही ते करू शकता. अगेन हे लिहिताना तुम्हाला सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना म्हणजे काय, तर तुम्हाला या पाठामध्ये काय सांगितलं आहे इथे ऑलरेडी दिलेलं असतं, हेच तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युअल उत्तर लिहायचं आहे, आणि मग शेवटी कन्क्ल्युजन करायचं आहे. ओके, सो अगेन हे तुम्हाला दोघांपैकी एकच कोणतंही सोडवायचं आहे. 2 गुणांसाठी आहे हे. तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सरसाइजमधलंच येणार आहे. सो एक्सरसाइजमधलंच नीट करा, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. आफ्टर नेक्स्ट आहे ते म्हणजे तृतीय विभाग पद्यम. हा 18 गुणांचा विभाग आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे जे पद्यांश आहे ते कोणते कोणते येऊ शकतात ते आधी आपण बघूया. पद्यांश कुठे गेले. हां, पद्यांशमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यात पहिला आहे सुक्तीसुद्धा इथे येऊ शकतं. दुसरं आहे ते म्हणजे युग्ममालावरती याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे वाचन प्रशंसा सरलार्थ लेखनासाठी असलं तरीही याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे जटायू वगैरे तर सगळं रिड्यूस झालेलं आहे. अगेन नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर चित्रकाव्यांवरती प्रश्न येऊ शकतात. मानवता धर्मावरती पण याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. सो ज्याच्यासमोर पद्य लिहिलेलं आहे ते सगळं या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, सो तुम्हाला इथे कोणतेही 3 किंवा 2 पद्य दिले जातात, डिपेंड अपॉन की ते 4 ओळींचे आहेत की 2 ओळींचे आहेत, आणि त्याच्यावरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. अगेन हे प्रश्न पण मोस्ट ऑफ द टाइम्स एक्सरसाइजमधलेच असतात. सो तुम्ही जर एक्सरसाइज केली तरी पण तुम्ही आरामात 60-70 मार्क्स क्रॉस करू शकता. ओके, सो इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर 3 पैकी 2 कोणतेही प्रश्न सोडवायचे आहेत. सो या ठिकाणी 3 प्रश्न आहेत. एक तर पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा, हे माझ्या मते इझी असतं, कारण तुम्हाला इथूनच निवडून लिहायचं असतं. दुसरं म्हणजे विशेषण विशेष्य, हे देखील इझी असतं. इथे जे दिले तेच तुम्हाला निवडून इथे लिहायचं असतं. मे बी याच्यामध्ये काही रिड्यूस सिलेबसमधले प्रश्न असू शकतात, कारण ही प्रश्नपत्रिका आहे 2020ची, तेव्हा सिलेबस रिड्यूस नव्हता झाला. ओके, सो तो रिड्यूस सिलेबस असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण मला हीच प्रश्नपत्रिका मिळालेली आहे. आय नो की तुम्ही पुन्हा कमेंटमध्ये सांगता मला की हे रिड्यूस आहे वगैरे. ॲक्च्युली ते मला माहिती आहे, बट माझ्याकडे रिड्यूस सिलेबसचा कोणताही पेपर नाही आहे. दॅट्स वाय मला हाच पेपर रेफर करावा लागतो आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी उत्तरपद लिहायचं आहे. आता इथे भयात नंतर काय येईल किंवा एरंडह प्लस अपी हे तुम्हाला शोधायचं आहे आणि मग लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हे सगळे शब्द पाहायलाच मिळतील. सो तुम्ही याच्यामधूनच शोधून लिहिणार आहात. इथे तुम्ही जर पाहिलं तर भयातही, मग इथे काय असू शकतं, तर भयात प्लस ही लिहिलं की तुम्हाला या ठिकाणी संधी मिळेल. सो हे प्रश्नाची प्रॅक्टिस कुठून करायची आहे तर तुम्हाला अगेन डायजेस्टमध्ये सेम शब्दार्थांमध्ये हे सगळे शब्द पाहायला मिळतील. सो तुम्ही त्यामधूनच याची प्रॅक्टिस करायची आहे. एकदा दोनदा वाचलं तर तुम्हाला हे आरामात येऊ शकतं.
नेक्स्ट आहे अगेन हे तुम्हाला एक्सरसाइजमधलाच प्रश्न आहे, याची पण उत्तरं तुम्हाला डायजेस्टमध्ये वगैरे पाहायला मिळतील. तुम्हाला फक्त या ठिकाणी 2 कारण लिहायचे आहेत. सो तुम्ही ती 2 कारणं कुठे गेली यामधून निवडू शकता आणि मग लिहू शकता. ओके. नेक्स्ट आहे अगेन माध्यम भाषेमध्ये कोणते येऊ शकतात, तर हे जटायू वगैरे रिड्यूस्ड आहे, बट इथे तुम्ही रिड्यूस लक्ष देऊ नका. रिड्यूस सिलेबस अजिबात विचारला जाणार नाही. अगेन सांगितल्याप्रमाणे की हा पेपर 2020चा आहे, तेव्हा रिड्यूस सिलेबस नव्हता, म्हणजे रिड्यूस असं काही केलं नव्हतं. सो त्याच्यामुळे पूर्ण सिलेबसवरती तेव्हा पेपर व्हायचा. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे सगळे प्रश्न टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमधलेच आहेत. सो तुम्हाला ती एक्सरसाइज व्यवस्थित करायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पद्य शुद्धे पूर्णाचे लेखक, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्याच्यावरून तो पद्य कोणता आहे ते ओळखायचं आहे आणि ते तुम्हाला पूर्ण इथे लिहायचं आहे. शुद्ध लिहायचं आहे, म्हणजे कोणत्याही चुका न करता लिहायचं आहे. हे जे आहेत हे 2 ओळींचे ओके. सो हे जे आहेत हे 4 ओळींचे आहेत, यापैकी तुम्हाला एक लिहायचं आहे, कोणतंही एक लिहायचं आहे. आणि हे जे आहे ते 2 ओळींचे आहेत, यापैकी तुम्हाला कोणतंही एक लिहायचं आहे. ओके. सो आता इथे या प्रश्नामध्ये कोणते पद्य विचारले जातात, तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला वर कसत नाही या ठिकाणी तुम्हाला सुक्तीसुद्धा येऊ शकतं. त्यासोबतच हे सगळं मी आधी इरेज करते जेणेकरून तुम्हाला मार्किंग्स नीट कळतील. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एकतर सुक्तीसुद्धा येऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे युग्ममाला इथे विचारलं जातं. आणि थर्ड वन आहे ते म्हणजे चित्रकाव्य. ओके. सो यामधलीच पद्य तुम्हाला पाठ करायची आहेत, कारण याच्यामधलंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. सो हे 3च आहेत, सुक्तीसुद्धा, युग्ममाला आणि चित्रकाव्य. मग हे जे उरलेलं आहे कुठे गेलं, एक तर आहे मानवता धर्म आणि दुसरं म्हणजे वाचन प्रशंसा. सो हे जे 2 आहेत ते तुम्हाला सरलार्थ लेखनासाठी येतं. सो याच्यामधली मोस्ट ऑफ द टाइम्स पद्यांश कंप्लीट करण्यासाठी येत नाही, बट तरीही तुम्हाला पाठ करायचं आहे. एखादा प्रश्न यामधलाही विचारला जाऊ शकतो, शक्यता आहे, बट शक्यतो चित्रकाव्यम, सुक्तीसुद्धा आणि युग्ममालामधलेच प्रश्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येऊ शकतात. नेक्स्ट आहे अन्वयम पुरयत. अगेन अन्वयसाठी पण तुम्हाला युग्ममाला, सुक्तीसुद्धा किंवा चित्रकाव्य या तिघांमधलेच अन्वय करायचे आहेत. अन्वय कुठे असतात किंवा कसे असतात, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे कुठे गेलं हे जे ब्ल्यू बॉक्समध्ये आहे याला आपण अन्वय म्हणतो. आणि यामध्ये तुम्ही जर पाहिले तर अन्वयमध्ये तुम्हाला अन्वय लिहून दिलाय, फक्त मधले काही शब्द भरायचे आहेत. तर हे तुम्हाला कधी भरता येईल, जेव्हा तुमचा श्लोक पूर्ण पाठ असेल तेव्हा तुम्ही इझिली याच्या मधले शब्द भरू शकता. सो अगेन या ठिकाणी तुम्हाला फक्त शब्द भरायचे आहेत. अर्ध्या गुणांसाठी 1 शब्द, याप्रमाणे हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. सो या ठिकाणी पण तुमची जर श्लोक पाठ असतील तर तुम्ही इझिली हे पूर्ण करू शकता. आता लास्ट मोमेंटला तुम्हाला श्लोक पाठ करता आले तर उत्तम, नाही करता आले तर जस्ट अन्वय वगैरे थोडक्यात लक्षात ठेवू शकता. आता ते कसं लक्षात ठेवायचं ते तुम्हालाच पाहावं लागेल. तुम्ही 2-3दा लिहून किंवा पाठ करून लिहून वगैरे श्लोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण श्लोकांवरतीच हा पूर्ण विभाग आधारित आहे. नेक्स्ट आहे माध्यम भाषा सरलार्थम लिखत. सो या ठिकाणी तुम्हाला सरलार्थासाठी कोणते विचारले जातात, तर एक तर आहे ते म्हणजे वाचन प्रशंसा आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे मानवता धर्म. सो हे 2च फक्त आहेत, याच्यावरती तुम्हाला सरलार्थ विचारले जातात. सो तुम्हाला हे दोघांचे सरलार्थ फक्त पाठ करायचे आहेत, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. अगेन याच्यामध्ये तुम्हाला 3 आहेत, तिघांपैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. हे किती गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी आहे. प्रत्येक अर्थाला 2 गुण असतात. अर्थ लिहिताना तुम्हाला विभक्ती वगैरेकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे, बट अर्थ जुळला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर याच्यामध्ये याचा जो अर्थ आहे तो तुम्ही जर वेगळाच काहीतरी लिहिलात जो की श्लोकाशी अजिबात जुळत नाही, तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. बट एखादा शब्द इकडचा तिकडे झाला तर नाही मार्क्स जाणार शक्यतो. पण तो शब्द जर मेन असेल, फॉर एक्झाम्पल इथे सांगितले की असं करायचं नाही आणि तुम्ही लिहिलं की असं करायला पाहिजे, तर मात्र तुमचे मार्क्स त्या ठिकाणी जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट आहे लेखन कौशलम चतुर्थ विभाग. हा 9 गुणांसाठी आहे. इथे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काही धातू पाहायला मिळतात आणि याची वाक्य तुम्हाला करायची आहेत. हे पण तुम्हाला याचे व्हिडिओज मी सगळ्याचे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही सगळे व्हिडिओज चेकआउट करू शकता. सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली संस्कृतच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. सो या ठिकाणी तुम्हाला जे धातू दिलेले आहेत याच्यावरचीच वाक्य तुम्हाला विचारली जातात. सो तुम्हाला फक्त हे पाठ करायचं आहे. अगेन हे कसं करायचं किंवा याची उत्तरं कशी लिहायची याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला कोणतेही 4 जे आहेत यांची वाक्य तयार करायची आहेत. वाक्य तयार करताना हेच शब्द वापरायचे आहेत, त्याची योग्य विभक्ती वगैरे तुम्हाला वापरायची आहे. हे 4 गुणांसाठी आहे. किंवा तुम्ही जर तुम्हाला ट्रान्सलेशन येत असेल तर तुम्ही ट्रान्सलेशन करू शकता. याच्याऐवजी ट्रान्सलेशन करताना तुम्हाला प्रॉपर विभक्ती वगैरे सगळं वापरावं लागेल. सो तुम्ही इधर ट्रान्सलेशन करू शकता और तुम्ही या ठिकाणी वाक्य तयार करू शकता. सो जे तुम्हाला इझी वाटेल, जसं तुम्ही अभ्यास केला असेल ते तुम्ही इथे करू शकता. ट्रान्सलेशनमध्ये पण 6 पैकी कोणतेही 4 वाक्यांचं ट्रान्सलेशन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट आहे निबंध लिहायचे. निबंधासाठी विषय तुम्हाला ऑलरेडी ते दिलेले आहेत, तेच विषय येणार आहेत. यामधले जे विषय रिड्यूस झाले असतील ते स्किप करा. जे उरलेले विषय आहेत तेच तुम्हाला फक्त करायचे आहेत. रिड्यूस सिलेबस पण मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही तो पण चेकआउट करू शकता. सो निबंधामध्ये फक्त एवढेच विषय येतात आणि याच विषयावरचे निबंध येतात. आय थिंक की याच्यामधलं ममप्रिय पुस्तक आणि प्रसिद्ध स्थलम सध्या या परीक्षेसाठी फक्त रिड्यूस आहे. बाकी सगळे तुम्हाला पाठच करायचे आहेत.
त्यापैकी तुम्हाला असं नाही करता येणार की मी खग पाठ केला आणि उत्सव पाठ केला नाही, कारण तुम्हाला इथे जे 3 विचारले जातील हे 3 कोणतेही येऊ शकतात आणि या कोणत्याही तिघांपैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. सो त्यासाठी मी खगचा वगैरे निबंध ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही ते व्हिडिओज चेकआउट करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही इतर निबंध पण लिहू शकता. निबंध 5 गुणांचा आहे. जर तुम्ही 5 ते 7 ओळी लिहिल्या, अगदी बरोबर लिहिल्या, तर तुम्हाला आरामात या ठिकाणी 5 गुण मिळू शकतात. मी अगेन ममप्रिय उत्सव गणेशोत्सवचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. सो ते सगळे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत. ममप्रिय कवीमध्ये मी कालिदास आय थिंक अपलोड केलेला आहे, सो तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. एक तर तुम्ही निबंध लिहू शकता किंवा तुम्ही चित्रवर्णन करू शकता. चित्रवर्णनमध्ये पण काय काय येणार त्याचे पण तुम्हाला या ठिकाणी एक सूची पाहायला मिळेल. कुठे गेली सूची? हां, या ठिकाणी सूची आहे. यामधलेच एक मिनिट हां, यामधलेच तुम्हाला चित्रवर्णन येऊ शकतात या सूचीमधलेच, म्हणजे याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. याच्यामधलं पण जे रिड्यूस असेल ते स्किप करा आणि जे उरलेलं आहे तेच तुम्हाला करायचं आहे. सो त्याच चित्रांचा फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अगेन याची उत्तरं तुम्हाला डायजेस्टमध्ये, मास्टर कीमध्ये, टार्गेटमध्ये पाहायला मिळतील. तुम्ही ते केलं तरी पण पुरेसं आहे. किंवा तुम्हाला या ठिकाणी चित्र पाहून जर स्वतःहून उत्तरं तयार करता येत असेल किंवा स्वतःहून लिहिता येत असेल तर वेल अँड गुड, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला फक्त 5 ते 7 वाक्य लिहायची आहेत. अगेन याला नाव द्यायचं आहे, काय आहे याला नाव द्यायचं आहे आणि मग तुम्हाला याच्यावरती चित्रवर्णन लिहायचं आहे. हे शब्द तुम्ही इथे वापरायचेच आहेत. जे तुम्हाला क्रियापद इथे दाखवलेले आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला योग्य ठिकाणी वापरायचे आहेत. ओके, हे कसं लिहायचं वगैरे त्याचे तुम्ही व्हिडिओ सेपरेट पाहू शकता. मी नाही अपलोड केलेत, बट मी निबंधाचे व्हिडिओ अपलोड केलेत. तुम्ही निबंध लिहिणार असाल तर ते रेफर करू शकता किंवा जर चित्रवर्णन वगैरे लिहिणार असाल तर तुम्हाला डायजेस्टमध्ये वगैरे खूप चांगली उत्तरं पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे भाषा अभ्यासमध्ये कोणते तक्ते विचारले जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी लेट मी शो यू, तुमच्या टेक्स्टबुकमध्येच तुम्ही जर पाहिलं, कुठे गेले हां, इथे तुम्हाला चार्ट्स पाहायला मिळतात. तर या चार्ट्समधलेच मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो त्याच्यामुळे हे चार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. पेज नंबर 20-21 वरती वगैरे तुम्ही आय होप की वर्षभरामध्ये हे टेबल्स केले असतील. नसतील तर तुम्हाला आता कसंही करून याचा रट्टा मारावाच लागेल, कारण हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यामधलेच तुम्हाला शब्द येऊ शकतात. सो फॉर एक्झाम्पल हा टेबल या सगळ्या शब्दांसाठी उपयोगी आहे. सो तुम्हाला हे सगळे शब्द पण लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यामधला कोणताही शब्द पण येऊ शकतो. ऑब्व्हियसली ते तुमच्या पुस्तकामधला आहे, सो याच्यामधला कुठलाही शब्द येऊ शकतो. जर तुमचा हा टेबल पाठ असेल तर तुम्ही त्यानुसार या शब्दाचा टेबल पण तयार करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तर झालं नामतालिकासाठी. राजा असेल, पितृ असेल, हा टेबल तुम्हाला 9th स्टँडर्डला पाहायला मिळेल. सो बेसिकली नामतालिकामध्ये 8th, 9th आणि 10th या स्टँडर्डमधले कुठलेही टेबल्स येऊ शकतात. सो तुम्हाला ते सगळे टेबल्स एकदा वाचायचेच आहेत. शेवटी अगेन तुम्हाला या ठिकाणी 6 पैकी कोणत्याही 4च रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि यासाठी 2 गुण आहेत. सो तुम्ही कोणत्याही 4 जे तुम्हाला टेबल्स येत असतील ते तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. यासाठी तुम्हाला 8th, 9th आणि 10th या तिन्ही स्टँडर्डमधले टेबल करायचेच आहेत, कारण याच्यामधले कुठलेही टेबल्स येऊ शकतात. शक्यतो फोकस जास्त 10th वरती करा, बट 9th आणि 8thचे टेबल्स पण पाठ करायचेच आहेत. सर्वनाम तालिकेसाठी तुम्हाला अगेन त्वामचे टेबल असेल किंवा अहमचे टेबल्स असतील, सॉरी त्याला आपण जे कधी होते ते आय थिंक की तुम्हाला 8th स्टँडर्डला ते टेबल्स होते, तर ते सगळे तुम्हाला पाठ करायचे आहेत. प्रोनाऊनचे टेबल्स किंवा ज्याला आपण सर्वनामचे टेबल्स म्हणतो ते टेबल्स पाठ करायचे आहेत. अगेन तुम्हाला 9th स्टँडर्डला सर्वहाचा टेबल असेल तो पण पाठ करायचा आहे. हे सगळे टेबल्स खूप महत्त्वाचे आहेत आणि हे 8th, 9th आणि 10 या तिन्ही पुस्तकांवरती किंवा या तिन्ही वर्षांच्या अभ्यासक्रमावरती हे टेबल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथे पण तुम्हाला 6 पैकी कोणतेही 4 सॉल्व करायचे आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे टेबल्स तुम्ही आत्ता नक्की वाचा शेवटचे एकदा. नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला क्रियापद तालिका पाहायला मिळत आहे. अगेन क्रियापद पण तुम्हाला 8th, 9th आणि 10th या तिन्ही स्टँडर्डचे करायचेच आहेत, कारण त्याच्यामधले कोणतेही क्रियापद येऊ शकतात. शक्यतो तुम्ही जर पाहिलं तर 9thचे टेबल्स खूप महत्त्वाचे आहेत, 10thचे पण महत्त्वाचे आहेत, बट 9thचे जास्त महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे धातुसाधीची तालिका. ती तुम्हाला इथे टेक्स्टबुकमध्ये तुमच्या 10thच्या पाहायला मिळेल. ही फक्त 10thलाच आहे, सो तुम्हाला ही फक्त 10thमधूनच करायची आहे. बाकीच्या स्टँडर्डसाठी ही तालिका नाही आहे. आय थिंक 70 वगैरे पेजवरती होती. हां येस. सो ही जी तालिका आहे ही तुम्हाला पूर्ण पाठ करायची आहे. याच्यामधलेच प्रश्न विचारले जातात. सो ही तालिका मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही ते व्हिडिओज चेकआउट करू शकता. या ठिकाणी तुम्हाला हे जे कृत्य हा 3 आहेत, यापैकी तुम्हाला तिघांपैकी तुम्ही कोणतंही एखादं लक्षात ठेवलं तरी पण चालू शकतं, कारण तिघांपैकी तुम्ही कोणतंही एक लिहिलं तरी पण चालतं. सो हा एक टेबल तुम्हाला पाठ करायचा आहे. लेट मी टेल यू, पेज नंबर आहे 78 वरती. ओके, सो याच्यामधलेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी या तालिकेमध्ये विचारले जातात. अगेन इथे पण तुम्हाला कोणतेही 4च सॉल्व करायचे आहेत 2 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला योग्य रूप लिहायचं आहे. कशाचं? तर संख्यावाचकांचं रूप लिहायचं आहे. अगेन संख्यावाचक तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि याच्यामधलेच तुम्हाला संख्यावाचक वगैरे विचारले जातात. सो तुम्हाला हे टेबल्स पण पाठ करायचे आहेत. इथे तुम्हाला काही वाक्य पाहायला मिळतील.
ही वाक्य खूप महत्त्वाची आहेत, याच्यामधलीच बरीचशी वाक्य विचारली जातात. याच्यावरती पण मी स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता की हे कसं लिहायचं आहे, याचा अर्थ काय आहे वगैरे वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे समास. समासावरती मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे, जो की बऱ्याच जणांनी बघितला आहे. आय होप की तुम्ही पण पाहिला असेल. त्याच्यामध्ये सगळे समास व्यवस्थित सांगितलेले आहेत. तुम्हाला इथे फक्त समास फील करायचे आहेत की याचा शब्द समस्त पदम काय तयार होईल, हा कोणता समास आहे ते तुम्हाला फक्त ओळखायचं आहे या ठिकाणी. तर बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर या 5 पैकी फक्त तुम्हाला 3च रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि तुम्हाला 3 मार्क आउट ऑफ इथे मिळणार आहेत. सो तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला कोणता समास येतोय आणि त्यानुसार तुम्ही हे सॉल्व्ह करणार आहात. अगेन याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. नेक्स्ट आहेत समानार्थक शब्द आणि विरुद्धार्थक शब्द. हे तुम्ही स्पेशली जे तुमचे अभ्यासपत्रम आहेत तर त्यामधलंच करायचं आहे. अभ्यासपत्रामध्ये आणि टेक्स्टबुकच्या खाली एक्सरसाइजमध्ये जे काही प्रश्न असतात त्यावरतीच आधारित हे विचारलं जातं. सो त्याचे पण व्हिडिओज मी ऑलरेडी सगळ्या उत्तरांचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. प्रत्येक लेसन मी शिकवलेलं आहे, त्याचं मराठीमध्ये भाषांतर अपलोड केले, त्याची एक्सरसाइज पण अपलोड केलेली आहे, अभ्यासपत्र पण अपलोड केले. सो तुम्ही ते नक्की चेकआउट करा. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला 5 पैकी कोणतेही 3 जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत व्याकरणाचे. तर याच्यावरती इतर तुम्ही वाच्य परिवर्तन करा किंवा तुम्ही त्वांत अव्यय निष्कासहित करा किंवा त्वमच्याऐवजी भवान वापरा. कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत जे येत असतील ते. सो तुम्ही आत्ताच ठरवून घ्या, कारण मोस्टली हेच प्रश्न प्रकार येतात. सो तुम्ही आत्ताच ठरवून घ्या की तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याचाच फक्त तुम्ही अभ्यास करू शकता. निजांत निष्कासयातवरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ पूर्ण अपलोड केलेला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे षष्ठ विभाग अपठितमचा असतो. सो या ठिकाणी तुम्हाला हा जो अपठित विभाग असेल म्हणजे अपठित जो गद्य असेल तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याच्यावरती मोस्टली हेच प्रश्न येतात की पूर्ण वाक्यात उत्तर लिहा किंवा प्रातिपदकम लिखत. आता प्रातिपदकम काय असतं तर याचा मूळ शब्द जो आहे तो तुम्हाला लिहायचा असतो. तर मूळ शब्द कसा करणार, जर तुम्ही टेबल्स पाठ केले असेल तर तुम्हाला कळेल असे कोणती विभक्ती आहे, षष्टी आहे की कोणती आहे आणि मग त्याच्या आधारे तुम्हाला याचा मूळ जो शब्द असेल तो लिहायचा असतो. फॉर एक्झाम्पल तस्याचा मूळ शब्द आहे तत्. सो तुम्हाला या ठिकाणी तत् हे प्रातिपदिकम लिहायचं असतं. ओके, सो हे तुम्हाला टेबल्स पाठ केल्यानंतरच कळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला हे पूर्ण सेंटेन्स वाचायचं आहे, लिहायचं आहे असं लिहायचं आहे आणि मगच हे तुम्हाला याच्यामधून सत्य आहे की असत्य आहे हे फाइंड आउट करून सोडवायचं आहे. नेक्स्ट आहे या वाक्याचं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये, जर तुमची इंग्लिश भाषा असेल तर इंग्लिशमध्ये किंवा मराठी असेल तर मराठीमध्ये सरळ अर्थ लिहायचा आहे. ओके, अगेन तुम्हाला या ठिकाणी 6 पैकी कोणतेही 4च प्रश्न सोडवायचे आहेत. सो तुम्हाला जर एखादा प्रश्न प्रकार येत नसेल तुम्ही त्याला स्किप करू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी प्रथम विभक्तीमध्ये कोणते शब्द आहेत ते ओळखायचे आहेत आणि लिहायचे आहेत. शक्यतो आपण इथे 2च शब्द लिहितो कारण हे 1 गुणांसाठी असतं. नेक्स्ट आहे तुम्हाला कारक परिचय करायचा आहे. कारक तुम्हाला ऑलरेडी पाहायला मिळतील तुमच्या 9च्या टेक्स्टबुकमध्ये. सो तुम्हाला तिथूनच कारक व्यवस्थित करायचे आहेत. कारक म्हणजे थोडक्यात विभक्तीप्रमाणे तुम्हाला कारक ओळखायचे असतात. सो तुम्हाला ते 9च्या टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळेल. आय थिंक की काही पहिल्या 2-3 पानांमध्येच ते आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला अगेन पद्यांश पण अपठित आहेत. सो तुम्हाला हे नीट वाचायचं आहे. याचा अर्थ कळू न कळू बट तुम्हाला याची उत्तरं मात्र व्यवस्थित लिहायची आहेत. बेसिकली अर्थ कळेल याचा प्रयत्न करा कारण त्याच्याशिवाय उत्तरं लिहिणं थोडंसं अवघड जातं. पण तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. अगेन या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये कोणतंही एकच सॉल्व करायचं आहे. समानार्थी शब्द पण तुम्हाला शारदाचा इथून शोधून लिहायचा आहे. ऑब्व्हियसली शारदा म्हणजे सरस्वती देवी असणार आहे. सो तुम्हाला या ठिकाणी तो समानार्थी शब्द इथे लिहायचा आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला अगेन हा पद्यांश पाहायचा आहे आणि या पद्यांशमधून इथे मंजुषाने टेबल जालचित्र. ओके, जालचित्र तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. अगेन इथे तुम्हाला पहिल्या पद्यांशावरती हेच प्रश्न येतात आणि जालचित्रामध्ये तुम्हाला जालचित्रच येणार आहे. सो बेसिकली हे ठरलेलं आहे की तुम्हाला इथे वेब डायग्रामच येईल. अगेन वेब डायग्राम तुम्हाला पेनानेच ड्रॉ करायची आहे. हे पण 2 गुणांसाठी आहे. ओके, सो बेसिकली अपठितचा हा पूर्ण भाग 8 गुणांसाठी आहे. 4 मार्काला उतारा येतो आणि 4 मार्काला पद्यांश. त्यामधला 2 मार्काचा पद्यांश प्रश्नांसाठी असतो आणि 2 मार्कांचा पद्यांश जाल रेखाचित्रासाठी असतो. तर अशा पद्धतीने हा संस्कृतचा पेपर पॅटर्न आहे आणि काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.